हॅलो, वेलकम टू फुलटॉस मराठी. बरोबर म्हणजे आता तुम्ही बघू शकता की मी आज एकटाच हे ॲनालिसिस करतोय आणि बिकॉज ऑफ सम पर्सनल रिझन आज चैतन्य येऊ नाही शकलाय आपल्याबरोबर. बट हरकत नाही, पुढच्या मॅचपासून येईलच. आणि पण काय दिवस चैतन्य, तू कुठला दिवस मिस केलास? तुला तर माहितीच आहे मुंबई इंडियन्सची हिस्ट्री की 5 मॅच झाल्या की मग सुरू करतो आम्ही. म्हणजे आमचं कामच 6व्या मॅचपासून सुरू होतं. आणि क्या बात आहे यार, म्हणजे गाईज, तुम्हाला आठवत असेल तर मी मागच्या मॅचमध्ये प्रेडिक्ट केलं होतं की तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह, म्हणजे ऑफकोर्स जसप्रीत बुमराह बिकॉज म्हणजे आय एम अ बिग फॅन ऑफ हिज बॉलिंग आणि आय एम अ फॅन बॉय फॉर जसप्रीत बुमराह. पण मला असं वाटलं होतं की आज बॅटिंगमध्ये तिलक वर्मा हॅज समथिंग टू प्रूव्ह आणि एवढा मोठा बॅड पॅच तो नाही खेळत. आणि मला मला वाटलं होतं की तो आज काहीतरी करून दाखवेल आणि तसंच मी बॉलिंगच्या बाबतीत बुमराह म्हटलं होतं. त्या दोघांविषयी आणि बरंच काही बोलण्याआधी आपण पटापट आज कोणी काय कसं काय खेळलंय त्यावर येऊया. सो आज दानिश मालेवार सॅडली लवकर आउट झाला. 4च बॉल खेळला, बट ठीक आहे. म्हणजे मी तरी सुद्धा हार्दिक पांड्याचं कौतुकच करेन की ही बोल्ड मूव्ह घेणं गरजेचं होतं. नो, ते कोण रन करतंय, कोणी परफॉर्म करतंय, नाही करत आहे, डझंट मॅटर, बट येस, ही मूव्ह गरजेची होती. क्विंटन डिकॉक अगेन बॅड डे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे क्विंटन डिकॉक काय करू शकतो. तो सुपर्ब खेळतो. नमन धीर आज खूप स्लो खेळला तो. म्हणजे आता पूर्ण मॅच झाल्यानंतर हे म्हणणं बरोबर आहे का नाही मला माहिती नाही, कारण आजचं पिच तसं होतं का? सी गाईज, आपण येऊया. पण आज तिलक वर्मा हा एकमेव, म्हणजे दोन्ही टीमच्या मिळून एकमेव असा प्लेअर होता की जो वेगळ्याच टँजंटवर खेळला. सो कदाचित असं म्हणायला हरकत नाही की आजचं पिच हे 200-220चं नव्हतं, जे आजकाल आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये खूप सवय लागली बघायची की म्हणजे. आणि मी या बाबतीत थंबनेल मागच्या व्हिडिओच्या वेळेला पण टाकलं होतं की 250 रन म्हणजे काय आता 180 सारखे झालेत का? तर आणि ऑफकोर्स म्हणजे मुंबई इंडियन्सचे फॅन्स आणि सगळ्यांनाच हे वाटलं असणार. मला स्वतःला पर्सनली वाटलं होतं की पहिले तर आपण 10 ओव्हर काहीतरी 75 रन्स होते. माझं असं झालं 10 रनला 75 आहेत, तर आपण मॅक्झिमम 160-165 म्हणजे 160-165 पर्यंत मॅक्स पोचू शकतो. डोक्यावरून पाणी 170. पहिल्या 10 ओव्हरमध्ये जर तुम्ही 75 करताय, म्हणजे पहिल्या पॉवर प्लेमध्ये पण तुमचे हार्डली किती 45 का समथिंग काहीतरी असे समथिंग रन होते, म्हणजे 8चा रन रेट पण नव्हता. तर मला असं वाटलं की पुढच्या 10 ओव्हरमध्ये होऊन किती होणार? म्हणजे तुम्ही 80-90 कराल जर तुम्हाला पहिल्या 10 मध्ये जमलेलं नाही, ज्याच्यात 6 ओव्हर पॉवर प्लेचे असतात. बट भाई तिलक वर्माने आणि तो वेड्यासारखा खेळलाय नंतरचे. आणि ज्यांनी तिलक वर्माची पूर्ण इनिंग बघितली किंवा रादर ज्यांनी मुंबई इंडियन्सची पहिली इनिंग बघितली बॅटिंग, त्यांना आठवत असेल की तिलक वर्मा ऑलमोस्ट 20-25 बॉलमध्ये 20-25 रन असा होता तो. म्हणजे 25 बॉल 25 रन, 25 बॉल 24 रन असा काइंड ऑफ खेळत होता. पण त्याने नंतर जी काही धुतलाय, म्हणजे बाप रे. म्हणजे आत्ता आपल्याला दिसतंय की तो 45 बॉलमध्ये 101 केले त्याने, 224चा स्ट्राईक रेट आहे. पण बिलीव्ह मी, तुम्ही जर त्याची मला ॲक्च्युली बघायला लागेल की त्याची ती इनिंग आजची दिसतीये का, मी पटकन चेक करून बघतो.
हां, म्हणजे नाही मला आजची इनिंग दिसत नाही, पण कुठल्या बॉलनंतर तो कसा खेळला. बट हे जेव्हा 224चा तुम्हाला जो स्ट्राईक रेट दिसतोय ना, तो ॲक्चुअली अ, पहिले 25 बॉल समथिंग काहीतरी तो 86च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. नॉट इव्हन 100. आणि नंतरचे काहीतरी तो 300-350च्या स्ट्राईक रेटने खेळला, ज्याच्यामुळे त्याचा ॲव्हरेज 224 झाला. सो तुम्ही गेस करा की जर तो पहिली जे 10-15-20 बॉल जे काही खेळला म्हणजे 86च्या स्ट्राईक रेटने, तिथे त्याचा स्ट्राईक रेट 100-120 जरी असता ना, तरी हे रन म्हणजे अनइमॅजिनेबल खेळला तो. आणि नो डाऊट 200 रन हे त्याच्यामुळेच शक्य झाले. तो वेड्यासारखा खेळला, म्हणजे ॲब्सोल्युटली. म्हणजे मला वाटलं होतं की आज तो प्रूव्ह करेल, पण तो अशा पद्धतीने करेल हे नव्हतं वाटलेलं. अगेन नमन विषयी आपण मगाशी बोलत होतो की नमन धीरने प्रयत्न केला, पण 32 बॉलमध्ये 45ला तो आऊट झाला. पण अगेन मी त्याला क्रिटिक करताना मला हे गॅरंटीने नाही सांगता येणार की ही बॅड इनिंगच आहे, बिकॉज आपल्याला इतकी सवय लागली ना 200चा स्ट्राईक रेट बघण्याची, की आपल्याला असं वाटतं 140चा स्ट्राईक रेट इज अ बॅड स्ट्राईक रेट इन T20. हां, 150 प्लस तरी असायला पाहिजे, बट मला असं वाटतं की ठीक आहे, मे बी पहिल्या 2 विकेट पटापट गेल्यानंतर तो जरा टिकून खेळत होता. सूर्यकुमार पण लगेच 10 बॉलमध्येच आऊट झाला. सो त्याच्यामुळे कदाचित हे आकडे असतील. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नमन धीर कॅन इम्प्रूव्ह फ्रॉम हिअर, आणि हे डेफिनेटली नमन धीरला पण कळलं असणार, कारण नमन धीरने मागचीच मॅच खूपच चांगल्या स्ट्राईक रेटने आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळली होती. आणि गुड थिंग इज की बिकॉज मुंबई आता जिंकलंय, त्याच्याकडे चान्स आहे अजून इम्प्रूव्हमेंटचा. नाहीतर कधी कधी काय होतं की तुमचं मोरल आणि तुम्ही डिमोटिवेट होऊन जाता की आता मी स्ट्राईक रेट वाढवून किंवा आता मी इम्प्रूव्ह करून काय उपयोग, आम्ही प्ले ऑफला तर पोहोचणारच नाही होत, आपण आउटच होत कितीही मॅच जिंकलो तरी. पण दॅट्स नॉट द केस. मुंबईला अजूनही चान्स आहे, आणि ही मी म्हटलं ना 6व्या नंतर तर आम्ही सुरू करतो. अरे आम्ही मुंबईचं असंच आहे. तुम्हाला असं वाटतं की यार काय काय हे काय हे गेले बाहेर गेले, असं नसतं. आम्ही उठतो उशिरा. मुंबईमध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर बरेचशा ठिकाणी काय असतं की ऑफिसेस जरा लेट, म्हणजे एम्प्लॉईज एकदम लेट येतात ऑफिसमध्ये 11 वाजता, 10:30, 11:30. पण आमचं काम सुरूच होतं संध्याकाळी 6 नंतर. मग आम्हाला रात्री यायला लेट होतो. तसंच आहे हे. मुंबई इंडियन्स इज रिप्रेझेंटिंग मुंबई कॉर्पोरेट स्ट्रक्चर. एनिवे, सो तर सांगायचा मुद्दा हा की परत अगेन हार्दिक पांड्या 16 बॉल 15, नॉट इवन 100 स्ट्राईक रेट, शुड इम्प्रूव्ह हिज बॅटिंग. ठीक आहे, म्हणजे पिच तेवढं होतं नव्हतं हा एक मुद्दा आहे, पण मला असं वाटतं की तुमचा स्ट्राईक रेट हा 150 तरी असावा मिनिमम. ऑफकोर्स जर बॅटिंग पिच असेल तर तो 200 पण असायला हरकत नाही, बट मिनिमम 150 तरी असायला पाहिजे T20 मध्ये. आणि रदरफोर्ड, आता हा परत एक विषय आहे की जो मला असं वाटतं, खरं तर आज हार्दिक पांड्याला नावं ठेवण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे त्यांनी 99% गोष्टी करेक्ट केल्या आहेत. आणि ज्या माझी चैतन्याची तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर, आणि जे कोणी इंटेलेक्च्युअल MIचे फॅन्स आहेत त्या सगळ्यांची मागणी होती की हार्दिक बोल्ड डिसिजन घे. हरलो तर हरलो, पण नवीन पोरांना चान्स दे. जे आत्तापर्यंत मुंबई ज्याच्यासाठी ओळखली जाते तेच तुम्ही विसरताय. तुम्ही सगळे स्टॅट्स दाखवता की इतके, म्हणजे MI वर्सेस RCB, MI वर्सेस RR, MI वर्सेस AGT किती मॅचमध्ये काय झालं, तर तुम्ही हाही एक स्टॅट बघितलं पाहिजे MIने, असं माझी अपेक्षा होती, इच्छा होती
की तुम्ही किती वेळा यंगस्टर्सना बॅक केलेत आणि त्यांनी किती वेळा त्यांच्या खांद्यावर ओझं घेतलंय आणि मॅच जिंकून दिलेत. बट येस, म्हणजे हे मानलं पाहिजे की हे कुठेतरी मुंबईच्या मॅनेजमेंटला आधी कळलं होतं, बट दे वर जस्ट बीइंग रिस्पेक्टफुल टू टू द लॉयल प्लेयर्स की जे त्यांच्यासाठी आत्तापर्यंत मॅच जिंकत आले. त्यांना एक तो रिस्पेक्ट होता की यार ठीक आहे, चल अजून एक मॅच देऊन बघूया, अजून एक मॅच देऊन बघूया. पण कुठेतरी हा टफ डिसिजन घेणं गरजेचं होतं आणि जे हार्दिक पांड्याने केलं आणि त्याच्यासाठी वेल डन. पण आता मी 99% बोललो मगाशी, तर तो 1% का नाही? कारण जो पॉइंट मी आणि चैतन्य आम्ही दोघांनी मागच्या मॅचच्या वेळेला कव्हर केला होता की शर्फेन रदरफोर्ड कधीही तुमच्या टीममध्ये जो कोणी 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय आणि नुसतंच 200चा स्ट्राईक रेट नाही, तर तो 30-40 रन वगैरे ह्या 200च्या स्ट्राईक रेटने करू शकतोय. 50 रन 70 वगैरे केले होते त्याने. जो प्लेयर तुमचा फॉर्म मध्ये लागलाय, ज्याला बॉल दिसतोय, जो ताबडतोड बल्लेबाजी करतोय, त्याचा वापर तुम्ही करून घेतला पाहिजे. आता आजच्याच मॅच मध्ये तुम्ही सांगा ना की सगळ्यांचं खेळून झाल्यावर त्याला 2 बॉल मिळाले शेवटला. त्यात पण ऑफकोर्स तिलक वर्मा, बिकॉज तिलक वर्मा एक वेगळ्या फॉर्ममध्ये खेळत होता, त्यामुळे त्याने खूप स्मार्ट प्ले केला की त्याने ते 2 बॉल सुद्धा, म्हणजे त्याच्यात पण त्याने 1 रन काढून तिलक वर्माला दिला की भाई तू चोपतोयस, तू वेगळ्याच टँजंटवर खेळतोयस, तो गो अहेड. पण परत एकदा तोच विषय की जर तुमचा एखादा प्लेयर ऑलरेडी फॉर्ममध्ये, तर तो एवढ्या एंडला येऊन त्याला 1-2 बॉल 3 बॉल मिळत असतील तर तो काय इम्पॅक्ट करणार? सो मला असं वाटतं की जर तुम्ही ठीक आहे, ओपनर्स तर तुम्ही चेंज नाही करणार, म्हणजे ओपनिंग बॅट्समन हे तर ठरलेले आहेत मुंबई इंडियन्सचे. आज दानिशला जागा मिळाली, तर मला असं वाटतं क्विंटन, दानिश, त्याच्यानंतर चला तुम्ही नमन धीरला चान्स देताय इथपर्यंत पण ठीक आहे, पण त्यानंतर रदरफोर्ड तर यायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आज जेव्हा क्विंटन डिकॉक आऊट झाला त्याच्यानंतर रदरफोर्ड यायला पाहिजे होता. जेवढे बॉल खेळेल तेवढे बॉल खेळेल, कारण आज तर आपल्याकडे म्हणजे मुंबई इंडियन्सकडे आपला स्पिनर मिचेल सँटनर पण होता. सो तुमच्याकडे बॅटिंग होती एंडला, सो काही गरज नाही रदरफोर्डला सेव्ह करून ठेवायची. आणि ह्याच्यात अजून एक प्रॉब्लेम असा आहे ना की जर तुम्ही रदरफोर्डला असं 2-3 वेळा झालं की शेवटला 1-2 मॅचेस मिळतात, 1-2 बॉल मिळतात आणि जास्त काही प्रूव्ह करायला किंवा जास्त मारामारी करायला चान्सच मिळत नाही, तो असलेला फॉर्म पण जाण्याची भीती आहे. तर हे असं नको व्हायला की 2-3 मॅच मुंबई इंडियन्स अशी सलग जिंकत आली, रदरफोर्डला जास्त काही चान्सच नाही मिळाला आणि जो होता फॉर्म तोही गेला. आणि जेव्हा ॲक्च्युली गरज आली त्याच्या खेळण्याची आणि त्याने जिंकून देण्याची, तेव्हा तो परफॉर्मन्स नाही करू शकला, कारण त्याच्यानंतर मध्ये गॅप झाली आहे. सो आय थिंक मला असं वाटतं की जर त्याने हार्दिक पांड्याने सगळ्या 99% गोष्टी ओके केल्यात, तर मला असं वाटतं त्याने सूर्यकुमारला खाली आणावं आणि रदरफोर्डला त्याच्या जागी चान्स द्यावा. आता मी असं म्हणेन की सूर्यकुमार 10 बॉल खेळला, कदाचित रदरफोर्ड पण 10 बॉल खेळला असता, पण 10 बॉलमध्ये 20 रन केले असत्या मे बी, जे सूर्यकुमार 15च करू शकला. सो त्या 5 रनने पण खूप इम्पॅक्ट पडणार आहे. आणि आपण म्हणतोय की ते 10, 15, 20 बॉल, जेवढे बॉल तो जास्त खेळेल तेवढा ते रन्स जे काही एक्स्ट्रा असतील तो बोनस असणार आहे एम आयसाठी, आणि तो मला वाटत नाही एम आयने घालवावा. कमिंग टू गुजरात टायटन्सची बॉलिंग, तर ॲक्च्युली बघायला गेलं तर प्रसिद्ध कृष्णा जो पर्पल कॅप बोर्डमध्ये आय गेस नंबर 1 आहे का त्या लिस्टमध्ये, माझ्या मते पहिल्या 5 मध्ये तर आहे. आय एम नॉट शुअर, मला स्टॅट्स चेक करायला लागतील. बट आज त्याला जबरदस्त चोपलाय, म्हणजे ऑफकोर्स अगेन तो कोण चोपलाय ते सगळ्यांनाच माहिती आहे. तिलक वर्माची ती जी काही ती ओव्हर होती म्हणजे प्रसिद्ध कृष्णाची, बाप रे, 6-4, 4-6-6,
म्हणजे त्याने 26-27 समथिंग काहीतरी बेकार म्हणजे चोपलाय. त्याच्यानंतर अशोक शर्मा ॲक्च्युली चांगली बॉलिंग करत होता, पण आज ज्यांनी पण शेवटला तिलक वर्माला बॉलिंग केली आहे ना, त्यांनी ॲक्च्युली तुम्हाला असं दिसताना दिसेल की 3 ओव्हर म्हणजे 3 ओव्हरमध्ये 38 रन त्याने खाल्लेत. 12.67च्या इकॉनॉमीने टाकलंय. पण दॅट्स नॉट द फॅक्ट. तुम्ही जर त्याच्या पहिल्या 2 ओव्हर बघितल्यात ना, तर तो खूप चांगली बॉलिंग करत होता. जो कोणी तिलक वर्माच्या बीस्ट मोडमध्ये बॉलिंग टाकायला आलाय ना, त्याने त्याचे बॉलिंग फिगर्सच खराब करून टाकले. इतकी भयानक बॅटिंग केली तिलकने आज. बट बाकी अदरवाईज मोहम्मद सिराज खतरनाक बॉलिंग, 6.25चा इकॉनॉमी, 1 विकेट पण घेतली आहे. रबाडाने खूपच जबरदस्त बॉलिंग केली. 4 ओव्हरमध्ये फक्त 33 रन दिलेत 8.25च्या इकॉनॉमीने आणि 3 विकेट घेतल्यात, विच इज ॲब्सोल्युटली वंडरफुल. अगेन राशिद खान ज्याने सुंदर ओव्हर म्हणजे टाकल्या, 4ही 31 रन्स दिलेत आणि फक्त 7.75चा इकॉनॉमी आहे. सो ओव्हरऑल तुम्ही बघायला गेलात ना, एक 2-3 म्हणजे प्रसिद्ध कृष्णाला नंतर जो तिलक वर्माने घेतलाय, म्हणजे आडवा तिडवाच मारलाय. अशोक शर्माला पण सेम, वॉशिंग्टन सुंदरला पण. गुजरातची बॉलिंग खरं तर खूप चांगली झाली आणि आज तिलक वर्मा वेगळ्याच लेवलला खेळत होता. त्याच्यामुळे आज ॲक्च्युली बघायला गेलं तर असंही म्हणायला हरकत नाही की आज गुजरात टायटन्स वर्सेस तिलक वर्मा अशी मॅच होती. भाई तो म्हणजे ज्यांनी कोणी मॅच बघितली त्यांना माहिती की आज त्याला कशाचा तरी राग आला होता. म्हणजे तो माहित नाही काय बेकार खेळत होता तो. कमिंग बॅक टू मुंबई इंडियन्स बॉलिंग, अगेन या टाळ्या आहेत हार्दिक पांड्यासाठी. पुन्हा एकदा त्याच्या बोल्ड डिसिजनसाठी, त्याच्या त्या 99%साठी की जे आज आपल्या बॉलिंगमध्ये, मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगमध्ये दिसतंय. क्या बात आहे. म्हणजे नवीन बॉलर्सना तुम्ही जेव्हा कॉन्फिडन्स देता, व्हेन दे हॅव समथिंग टू प्रूव्ह, तेव्हा ही मॅजिक होते. काही 100 रनने जिंकली आहे MI. ह्या सीझनमध्ये सगळे 200, 250 रन स्कोर करतायत. पण मुंबईने दाखवून दिलं की जर तुम्ही बॉलिंग चांगली असेल ना, तुम्ही 100 रनने पण जिंकू शकता. आणि भलेही रन 250 नसते, जेमतेम 199, जेमतेम 200चा आकडा आपण पोचलो होतो. पण आणि पहिल्या इनिंग नंतर आय एम शुअर 100% शुअर, आणि मलाही कुठेतरी वाटत होतं की आपण 20-25 रन कमी तर नाही ना पडलो, बिकॉज एवढी सवय झाली आहे ना आपल्याला 250+ स्कोर बघण्याची की म्हणजे आपल्याला असं 200 केल्यावरही असं वाटतं की यार कमी पडले, यार अजून 20-25 रन पाहिजे होते. आणि ही भीती मला पहिल्या बॉलपासून होती MIच्या, की म्हटलं आता MI बॉलिंगला येणार आहे आणि जर पॉवर प्लेमध्ये ह्यांनी जर 10-12च्या स्ट्राईक रेटने म्हणजे 10-12च्या याने मारला आणि 6 ओव्हर 60 किंवा 70-72 रन जर केले तर मॅच संपले, म्हणजे पॉवर प्लेमध्येच संपले. आणि मोस्ट ऑफ द टाइम आधीच्या ज्या 5 मॅचेस झाल्या, अर्थात ही माझी पण चूक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण 6व्यापासूनच सुरू करतो, पण मागच्या मॅचेसचा एक ओव्हरऑल ॲनालिसिस केलं किंवा एक डेटा बघितला तर आपल्या लक्षात येईल की मुंबईच्या मॅचेस या पॉवर प्लेमध्येच संपत आहेत. आयदर ते स्वतःच्या पॉवर प्लेमध्ये काय फार खास करू शकत नाही, जे आज बॅटिंगच्या बाबतीत झालं ते फार खास रन्स नव्हते, आणि जेव्हा बॉलिंगचा पॉवर प्ले येतो आपला तेव्हा त्याच्यात समोरचा टीम एवढे रन्स करते की तिथेच मॅच म्हणजे 50% मॅच त्यांनी खिशात घातलेली असते. बट आज जसप्रीत बुमराला विकेट मिळालेली आहेत आणि ती पण पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला. आणि जे चैतन्याचं म्हणणं होतं तेही कुठेतरी मॅनेजमेंटने आणि हार्दिक पांड्याने इम्प्लिमेंट केलं की नो दीपक चहर अँड नो शार्दुल ठाकूर. वी नीड गुड हंग्री बॉलर्स की ज्यांना विकेट्स हव्या. आणि जसप्रीत बुमराह, आता तुम्हाला असं वाटेल हंग्री म्हणजे मी नवीन प्लेयर्स, येस नवीन प्लेयर्स बद्दल नक्कीच बोलणार आहे मी,
पण गाईज इतके वर्ष कन्सिस्टंटली खेळून सुद्धा जसप्रीत बुमराह एवढा हंग्री बॉलर अजूनही मला नाही दिसलेला कोणी. एवढ्या विकेट्स घेतल्या आहेत, इतका म्हणजे तो स्टार बॉलर आहे, त्याला काही गरज नाही त्या म्हणजे म्हणजे तो जो हंगर आहे तो दाखवायची गरज नाही, किंवा बरेचदा ना गरज नाही पेक्षा मी म्हणजे चुकीचं वाटेल हे, पण तो येत नाही, तो हंगर आपोआप कुठेतरी असा ना तो कमी कमी होत जातो, बिकॉज तुम्ही ऑलरेडी ऑन द टॉप आहात. तुम्हाला माहिती की तुम्हाला कोणी हात पण नाही लावू शकत, तुम्ही ऑलरेडी अचीव्ह करून ठेवलेले, तर मग अजून काय आता प्रूव्ह करायचं, तुम्हाला कोणाला प्रूव्ह नाही करायचं, तुम्ही ऑलरेडी प्रूव्ह करून झालेलं आहे. पण तरी सुद्धा जसप्रीत बुमराहच्या प्रत्येक बॉलमध्ये तो हंगर दिसतो, प्रत्येक बॉलमध्ये त्याचे ते कष्ट दिसतात की यार मी नेक्स्ट बॉल काय टाकू, अरे यार त्याला 4 मारली 6 पडली की त्यालाच असं होतं की यार ओके यार बॅट्समनला आधीच कळलं की मी काय बॉल टाकणार आहे, शीट. तर तो स्वतःविषयीच खूप असा टेन्स्ड असतो की नाही 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 मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. सो वेल डन जसप्रीत बुमराह. 3 ओव्हर 15 रन, 5चा इकॉनॉमी, एकच विकेट गेली आहे, पण पहिल्याच बॉलला गेली, विच वॉज व्हेरी व्हेरी क्रुशियल. आणि गुजरात टायटन्सच्या बाबतीत सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचे पहिले 3 ते 4 जर बॅट्समन तुम्ही आउट केले जे क्रुशियल होते, की शुभमन गिल म्हणा, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर आणि कोण, बटलर, जॉस बटलर. सो ह्या चौघांना जर तुम्ही आउट केलं तर तशी काही त्यांची मिडल ओव्हरमध्ये बॅटिंग नाही की जी फायर पॉवर आहे आणि ती मॅच विनर आहे. ऑफकोर्स कोणाचाही दिवस कधी लागू शकतो आणि मॅच म्हणजे वन साइडेड जाऊ शकते, बट अजून तरी त्यांनी असं प्रूव्ह केलेलं नव्हतं. त्यामुळे पॉवर प्ले वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बोथ द टीम्स, की गुजरात टायटन्स किती रन करतायत आणि मुंबई इंडियन किती रन करू देत नाहीयेत किंवा विकेट्स घेत आहेत. आणि जसप्रीत बुमराहने सुंदर सुरुवात केली, आणि बघा ना 100 रनने आपण जिंकलोय आणि तरी सुद्धा जसप्रीत बुमराहच्या 3च ओव्हर झाल्या, 4थी ओव्हर झालेली नाही. ह्याच्यातच पुढच्या बॉलर्सची कहाणी लपलेली आहे. हार्दिक पांड्याने ते धाडस केलं आणि पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली. जरी त्याच्या ओव्हरला 18 रन पडले असतील तरी सुद्धा त्याने खूप महत्त्वाची विकेट घेतली. आणि त्याच्यामुळे आणि म्हटलं तसं की त्या पहिल्या 4 विकेट इम्पॉर्टंट आहे, नो मॅटर तुम्ही त्या ओव्हरमध्ये किती रन खाताय. सो त्यामुळे जरी असं दिसत असेल स्टॅटमध्ये की 1 ओव्हर 18 रन, पण दॅट विकेट वॉज टू मच इम्पॉर्टंट दॅन द इकॉनॉमी रेट. क्रिश भगत अप्रतिम, 2 ओव्हर 5चा इकॉनॉमी, 10च रन, फारच सुंदर, इम्प्रेसिव्ह. नॉट जस्ट बिकॉज ऑफ म्हणजे इकॉनॉमी रेटमुळे अर्धी कहाणी कळते, पण ज्यांनी मॅच बघितली त्यांना कळलं असेल की लाईन, लेंथ आणि जिथे ठरवलंय तिथेच बॉल टाकणं, ज्या पद्धतीने फील्ड सेट केले त्याच पद्धतीने बॉलिंग करणं, नो डाऊट. आणि अश्वनी कुमार, गाईज आपण किती दिवस झाले मी बोलतोय, चैतन्य बोलतोय, आणि आपण जे MI फॅन्स आहेत, आय एम शुअर ज्यांनी मागचा सीझन किंवा जे सीझन आत्तापर्यंत झाले ते कव्हर केलेले आहेत, बघितलेत खूप जवळून, त्यांना माहिती आहे अश्वनी कुमारने मागच्या सीझनमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. ऑफकोर्स त्याचा फर्स्ट हाफ चांगला गेला नव्हता, त्याला खूप रन पडले होते, पण नंतर त्याने ते रिकवर केले, त्याने हळूहळू त्याची बॉलिंग सुधारली आणि त्याने तो कमबॅक एका सीझनमध्येच मागच्या सीझनमध्ये केला. आणि मला असं वाटलं होतं की उलट चांगल्या एंडवर म्हणजे चांगल्या नोटवर त्याचा IPL संपलाय 2025चा. सो ह्या सीझनमध्ये तो सुरू करेल, बट अगेन आता आपण त्याच्यात परत जाण्यात ते पॉईंट नाही की लॉयल्टी आणि म्हणजे ऑफकोर्स लॉयल प्लेयर्स आणि जुने प्लेयर्स यांना पहिली चान्स दिला गेला, पण अश्वनी कुमारला पहिल्यापासून द्यायला पाहिजे होता. बट एनिवे 6व्या मॅचपासून चालू करतो यार आपण, आम्हाला घाई नसते. पण अश्वनी कुमार 4 ओव्हर 24 रन, 6चा इकॉनॉमी आणि 4 विकेट्स, आणि मुंबई इंडियन्सला विकेट्स हवे आहेत.
मुंबई इंडियन्सना इकॉनॉमीशी काही घेणं देणं नाही आहे आत्ता सध्या तरी, असं मला वाटतं. बिकॉज पहिल्या पूर्ण 5 मॅचेस जर तुम्ही बघितल्या तर इकॉनॉमी रेट तर नंतरची गोष्ट, विकेट्स नसल्यामुळे ऑलरेडी तो एक निगेटिव्ह, किंवा खेळताना पण यार विकेटच जात नाही, विकेट जाण्यासाठी हे करून बघितलं, ते करून बघितलं, सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण विकेट्स काही मिळत नव्हत्या. सो जो चेंज एक्सपेक्टेड होता तो फायनली झाला. अश्वनी कुमारने 4 विकेट्स घेतल्यात. त्यानंतर हा अल्ला गझनफर 3च ओव्हर, म्हणजे ॲक्च्युली तिसरी ओव्हर कंप्लीट नाही झाली, पण त्याच्या 3 ओव्हरमध्ये 17 रन, 6चाच इकॉनॉमी रेट आणि 2 विकेट. पण काय बॉलिंग केली आहे त्याने, त्याचा बॉल कळतच नव्हता कुठल्याही प्लेअरला. आणि हेच गरजेचं आहे गाईज, जेव्हा तुम्ही नवीन प्लेयर्सला चान्स देता, मार खाणार यार, सगळेच मार खाणार, पण जेव्हा तुम्ही त्यांच्यावर कॉन्फिडन्स दाखवता की काही नाही, नेक्स्ट मॅचमध्ये करशील चांगलं, ठीक आहे चल नेक्स्ट मॅचमध्ये करशील, त्या 2-3 मॅचचा जो कॉन्फिडन्स असतो ना, तोच कधी कधी त्या प्लेयर्सना वरती घेऊन येतो की यार मी तर एवढं खास नाही म्हणजे परफॉर्म केलं यार, मी ओके परफॉर्म केलं, पण तरीसुद्धा माझा कॅप्टन माझ्या पाठीशी उभा आहे, तरीसुद्धा माझा कोच माझ्या पाठीशी उभा आहे की काही नाही, होईल तू करशील. सो एक पॉईंट असा येतो की आपल्याला सेल्फ रिअलायझेशन होतं, यार मी काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स मारायला पाहिजे, काहीतरी असं करायला पाहिजे की जेणेकरून मी ज्या कारणामुळे सिलेक्ट झालोय ना, ते त्यांना असं वाटेल की हा दिस इज इट. आणि अल्ला गझनफर, वेल डन. आणि मिचेल सँटनर गाईज, मिचेल सँटनर ने पण 3 ओव्हर 16 रन, 5.33 आणि 2 विकेट्स. आज एकही बॉलर असा नव्हता की ज्याने 5 आणि 6च्या वरती, एक हार्दिक पांड्याची एक्सेप्शनल ती ओव्हर पॉवर प्लेची होती, ती सोडून दिली, आणि ऑफकोर्स त्यांना कुठेतरी कोणतरी मारणार आहेच आहे, पण त्यालाही मी म्हटलं तसं की ती इम्पॉर्टंट विकेट होती, त्याच्यामुळे ते इकॉनॉमी रेट बघण्यात काही पॉईंट नाही, आणि बिकॉज ती एकच ओव्हर आहे, सो त्या इकॉनॉमीने काही फारसा फरक पडला नाही. पण अगेन मिचेल सँटनर बद्दल बोलत होतो की मिचेल सँटनर सुद्धा 5.33 आणि 2 विकेट्स, अप्रतिम बॉलिंग केली त्याने पण. आणि आता कुठे आपण रंग चढायला लागलाय मुंबईच्या टीमला. सो येस, आपण पटकन गुजरातची बॅटिंग लाईनअप आणि बॅटिंग पण पटकन बघून घेऊया, एक डोळ्या घालून घालूया. साई सुदर्शन आज पहिल्याच बॉलला बुमराने आउट केलं. शुभमन गिल, जे कधीच नाही घडलेलं या IPL मध्ये तरी या सीझनमध्ये, की तो पॉवर प्लेमध्ये कधीच आउट नाही झालेला, पण आज झाला. आणि सॅडली 13 बॉलमध्ये 14 रनच केले. त्याच्यात 3 4 ज्या होत्या ना, त्या फार अप्रतिम होत्या, म्हणजे सुप्रीम टचमध्ये होत्या, त्या अगदी एलिगन्समध्ये मारल्या होत्या. आणि त्या बघून ॲक्च्युली असं वाटलं नव्हतं की तो एवढ्यात आउट होईल, कारण त्या ज्या पद्धतीने त्या 4 गेल्या ना, तो वेगळ्याच टचमध्ये दिसत होता. म्हणजे असं वाटलं होतं की तो ही मॅच नेणार, म्हणजे हळूहळू बिल्टअप करणार आणि काढणार की काय मॅच. पण बट येस, अश्वनी कुमार वेल डन. जॉस बटलर रंगात येत होता मागच्या मॅचपासून, आणि चैतन्यने हे प्रेडिक्ट केलं होतं की जॉस बटलर मे क्रिएट अ डिफरन्स, कारण तो येतोय फॉर्ममध्ये. बट हीच ती ओव्हर आहे की ज्या ओव्हरला हार्दिक पांड्याला जरा मार पडला, पण हार्दिक पांड्याने जॉस बटलरची विकेट घेतली आणि तो फार काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही. 6 बॉल 5 रन. वॉशिंग्टन सुंदरने खूप चांगली, म्हणजे मला असं वाटतं 17 बॉल 26 रन, अजून एक 3-4 बॉल खेळला असतं तर असं म्हणू शकतो आपण, म्हणजे 20-22 बॉल तुम्ही जर खेळलात T20मध्ये तर आय गेस इट्स इनफ की तुम्ही तुमचं काम तरी केलंय. मिनिमम, जे बेअर मिनिमम काम आहे ते तुम्ही केलंय. 20 बॉल खेळून जर तुम्ही 150+ स्ट्राईक रेटला आहात तर, सो वॉशिंग्टन सुंदरने प्रयत्न चांगला केला. पण त्यानंतर मात्र ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रबाडाच त्यातल्या त्यात 14 बॉल खेळला, जे खूपच खेळला म्हणजे त्या मानाने. अशोक शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी फक्त हजेरी लावली, आणि विच वॉज एक्सपेक्टेड. म्हणजे असं नाही म्हणणार मी की त्यांची बॅटिंग अगदीच वीक आहे, पण आज तेवढं म्हणजे, आणि ह्याचं श्रेय मी दोन्हीला देईन. म्हणजे
ना त्यांची बॅटिंग एवढी पॉवरफुल आहे मिडल ओव्हरला, प्लस आज मुंबई इंडियन्सची फिल्डिंग सुद्धा, म्हणजे मी तो एक मुद्दा ॲक्च्युली राहिला, तर मुंबई इंडियन्सची फिल्डिंग आणि मुंबई इंडियन्सची बॉलिंग आज नेक्स्ट लेवल होती. आणि ऑफकोर्स ती नेक्स्ट लेवल होती म्हणूनच एवढा मार्जिनने मुंबई इंडियन्स जिंकली. सो या आय गेस बाकी तर मी सगळं कव्हर केलंय. आता आपण पटकन एकदा रँकिंग बघून घेऊया की ओके. सो पॉइंट्स टेबल जर तुम्ही बघितलं आता, तर MI डायरेक्ट 7व्यावर आलेली आहे. 10व्यावर होती आज सगळ्यात खाली MI होती. पण आज KKR, LSG आणि CSK या सगळ्या टीम्सना मागे टाकून डिरेक्टली जम्प केलं MIने 7व्या नंबरवर. आणि आता 4 पॉईंट्समध्ये असलेली ही एकमेव टॉप टीम आहे. आणि बिकॉज आज एवढ्या मोठ्या मार्जिनने जिंकल्यामुळे MIचा नेट रन रेट हा प्लसमध्ये आला आहे. सो +0.067 या नेट रन रेटने MI वरती आलाय. आणि बिकॉज GT जरी 6 पॉईंटवर असेल, पण बिकॉज आज ते एवढ्या मोठ्या मार्जिनने हरलेत, त्याच्यामुळे ते 6व्या नंबरवर आलेत आणि -0.821चा नेट रन रेट आहे. सो आता फक्त तुम्ही बाकीच्यांनी बघत राहा. MI आता हळूहळू कशी वर चढत जाते हे आता तुम्ही बघा, आणि आता मजा येणार आहे. आणि मी मागच्या मॅचला पण बोललो होतो की MI जिंकते का हरते हे ह्या मॅच पासून पुढे मॅटर करणारच नव्हतं, करतही नव्हतं. MI खेळते कशी, त्यांचा इंटेंट काय, त्यांचं म्हणजे इच्छा दिसते की नाही जिंकण्याची, आणि काय काय किती एनर्जीने खेळतायत हे महत्त्वाचं होतं. आणि आज त्यांनी एकही म्हणजे मला पर्सेंटेज जागा ठेवली नाही बोलायला की आज कुठल्या पर्टिक्युलर ओव्हरमध्ये एनर्जी कमी होती. मी खास करून बॉलिंगचं बोलतोय आणि फिल्डिंगचं बोलतोय. बॅटिंगमध्ये मला अजूनही वाटतं की पॉवर प्लेमध्ये माझं असं मत आहे की मिनिमम तुम्ही 10च्या रन रेटने तरी खेळलं पाहिजे. मिनिमम म्हणजे आता ही सॅडली पण आता हे सगळीकडे खूप नॉर्मल झालंय की तुम्ही जी 6 ओव्हरमध्ये तुमचे 60 रन पण नसतील ना, तर रोज काही तिलक वर्मा अशा पद्धतीने किंवा रादर कुठलाही प्लेयर एवढ्या डेंजरस पद्धतीने रोज नाही खेळू शकणार आहे की तुमचे 10 ओव्हरमध्ये 75 असताना सुद्धा तुम्ही 20 ओव्हरला 200 पर्यंत पोहोचलात. हे रोज नाही घडणार आहे. हे झालं आज, बट बॉलिंगमध्ये मला खरंच नाही वाटत. बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये आज MIने 100 पैकी 100 मार्क. बॅटिंगमध्ये MIचे आज मी तरी सुद्धा 100 पैकी 60, 65, 70 पण नाही, 60च देईन. बिकॉज एकट्या तिलक वर्मामुळे हा स्कोर इथपर्यंत आलाय. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मुंबई काय कुठलीही टीम जेव्हा कुठल्या तरी एका प्लेअरमुळे तुम्ही गेम जिंकताय ना, किंवा म्हणजे तुमचा स्कोर तिथपर्यंत जातोय ना, दॅट्स नॉट अ गुड साईन. सो मिनिमम तुमचे 3 ते 4 प्लेयर्स तरी बॅटिंगमध्ये असे असले पाहिजेत की ज्यांनी भार उचललाय, जे 150, 200, 150, पावणे 200च्या स्ट्राईक रेट, 200च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत आणि इझिली पोचतायत तिथपर्यंत. सो मला असं वाटतं पॉवर प्ले ही एकमेव गोष्ट आहे MIची की म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले की जो त्याच्यात जरा सुधारणा हवी असं मला वाटतं. बाकी अदरवाईज हे असंच आहे, म्हणजे आम्ही असंच करतो आणि हे दरवर्षी आम्ही असंच करतो. आता सवय लावून घ्या. त्यामुळे आता जो कोणी 4थ्या नंबरला आहे वो तुम लोग उलटी गिनती शुरू कर लो, कारण मुंबई आता कुठे उठलेत आणि आता असं केलंय. आत्ता तर चादरीतून बाहेर आलोय आम्ही गादीवरून. आता आम्ही जरा तोंड धुणार, ब्रश करणार. अभी हम काम को लगेंगे. आता आम्हाला लोकल पकडायची आमची. आता आमचा स्पीड बघा तुम्ही.
मुंबईचा माणूस किती वाजता उठू दे, त्याची ती जी लोकल आहे ती तो सोडणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही स्पीड बघा एम आयचा. बट नाईस, व्हेरी नाईस, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू एम आय. फायनली सुरू झालेलं आहे काम. आणि असंच आता तुम्ही पण जरा सबस्क्राईब करा. काय म्हणजे मी प्रत्येक मॅचच्या नंतर, प्रत्येक ॲनालिसिस नंतर तुम्हाला एकच गाऱ्हाणं घालतोय की सबस्क्राईब करा यार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडतोय, तुम्ही जर माझे शॉर्ट्स बघताय, आमचे रील्स बघताय, तर तुम्ही हे फुल व्हिडिओ पण बघा. आणि फुल व्हिडिओ अगदी पूर्ण नसेल बघायचा तर जे चॅप्टर्स तुम्हाला आवडत आहेत ते चॅप्टर्स बघा. आणि तेवढं बघून मग तुम्हाला त्या चॅप्टरविषयी काय वाटलं ते कळवा. रील्स तर तुम्ही आनंद घेताच आहात, यूट्यूबवर शॉर्ट्सचा आनंद घेताय, तर जरा सबस्क्राईब पण करा. म्हणजे जरा आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल दोघांनी. आणि होपफुली चैतन्य कदाचित पुढच्या मॅचपासून येईल. तो जो काही अपडेट असेल तो पुढच्याच मॅचमध्ये ॲक्च्युली कळेल. बट सबस्क्राईब करा यार, बघत राहा फुलटॉस मराठी.